नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत मोठी मागणी पुढे आली आहे। झोपडपट्टी धारकांना किमान 3 बेडरूम, हॉल व किचनचे घर देण्याची तरतूद शासनाने करावी, अशी सूचनायुक्त विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। पालिका प्रशासन वृत्तसमूहाचे मुख्य संपादक तसेच न्यूज मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप दिलीप घोलप यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भविष्यात राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सुधारित धोरण निश्चित करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। घोलप यांच्या प्रमुख सूचनांमध्ये प्रत्येक पात्र झोपडपट्टी धारकाला किमान 1000 चौरस फुटांचे 3 बीएचके घर देण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्याच्या लहान क्षेत्रफळाच्या सदनिकांमुळे मोठ्या कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। तर गोरगरीब कुटुंबांना केवळ निवारा नव्हे तर सन्मानाने जगण्यासाठी योग्य जागा मिळाली पाहिजे। शासनाने 3 बीएचके घराची तरतूद करून त्यांचा सन्मान करावा, अशी भूमिका सुदीप घोलप यांनी मांडली आहे। तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी किमान 15 वर्षे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा, अशी अट घालण्याची सूचनाही करण्यात आली आहे। यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि गैरवापर रोखता येईल, असा घोलप यांचा विश्वास आहे। नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांची वाढ शहर नियोजनासाठी मोठे आव्हान ठरत असताना योग्य पुनर्वसन धोरण राबविल्यास शहराचा शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असेही निवेदनात घोलप यांच्याकडून नमूद करण्यात आले आहे। आता शासन या सूचनांचा कितपत गांभीर्याने विचार करते आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बदल होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।